हाय, तर आज मी बनवत आहे पास्ता. सियारासाठी पास्ता बनवायचा होता, तर म्हटलं तुम्हाला पण रेसिपी दाखवूया. क्रीमी पास्ता बनवायचा आहे, पण त्याच्यामध्ये थोडंसं वेगळं असं का बनवणार आहे चटपटीत. तर इथं मी पास्ता घेतला होता आणि तो बॉईल करून घेण्यासाठी पातेल्यामध्ये पाणी गरम करून घेतलं, त्याच्यामध्ये मीठ टाकलं. पाणी गरम झाल्यानंतर आणि त्याच्यामध्ये पास्ता टाकला. 7-8 मिनिटं पास्ता छान असा उकळून घ्यायचा, म्हणजे शिजवायचा त्याच्यामध्ये पाण्यामध्ये. आणि त्यानंतर बघा ड्रेन करून घेतले मी चाळणीमध्ये एका. आणि पास्त्यासाठी आपल्याला लागणार आहे बटर, काय ग बस, बटर, दूध, 1 चमचा मैदा, चिली फ्लेक्स आणि मिरेपूड. तर रेसिपीला आपल्या सुरुवात करूया. पहिल्यांदा बटर घ्यायचा. पॅनमध्ये बटर घेतल्यानंतर थोडा मेल्ट होऊ द्यायचा तो. बटर मेल्ट झाल्यानंतर त्याच्यामध्ये 1 चमचा मैदा घालायचा. 1 चमचा फुल्ला हा मैदा आहे आणि मैदा छान असा बटरमध्ये मिक्स करून भाजून घ्यायचा. बटरमध्ये करपवायचा नाही, फक्त छान असं आपल्याला भाजून घ्यायचं आहे. ते बघा मैदा छान असा भाजून घेतलाय मी. ते मीडियम गॅसवरतीच भाजून घ्यायचं आहे, ते महत्त्वाचं. कारण की मोठा गॅस केला तर मैदा करपण्याची शक्यता असते. मीडियम गॅस करूनच छान असा बटरमध्ये मैदा भाजून घ्यायचा. मैदा आणि सगळ्यात महत्त्वाचं, मैदा चांगला भाजला की त्याच्या पटकन अशा दूध टाकल्यानंतर गुठळ्या पण होत नाहीत. आणि दूध टाकण्याची पण एक पद्धत असते, एकदम पण दूध टाकायचं नसते. मी पुढे दाखवतेच तुम्हाला. आता बघा छान असा आपला मैदा भाजून झालाय, दिसत असेल तुम्हाला. अजिबात करपला नाही, काही नाही, छान असा मस्त भाजलाय मी. आता त्याच्यामध्ये आपल्याला दूध टाकायचं आहे. 1 वाटी दूध मी घेतलं होतं, त्यातलं सुरुवातीला मी थोडंसं दूध टाकलं, त्यानंतर थोडंसं टाकून मिक्स करत गेले मैदा त्याच्यामध्ये, म्हणजे जेणेकरून त्याच्यात अजिबात गुठळ्या होत नाहीत. बघू शकताय तुम्ही. नंतर मी छान मिक्स झाल्यानंतर पण न हलवता पण गुठळ्या झाल्या नव्हत्या माझ्या अजिबात ह्याच्या क्रीमच्या त्या. आणि दूध थोडंसं 1 वाटी मी पूर्ण घेतलं होतं, पण ते मला कमी वाटत होतं दूध. आणि तुम्ही 1 वाटीच्या ऐवजी जरा जास्त घ्या. छान असं दूध त्याच्यामध्ये मैद्यामध्ये मिक्स करून घ्यायचं. बघा पूर्ण 1 वाटी मी घातली त्याच्यामध्ये. मैद्यामध्ये दूध छान मिक्स झालंय. बघा आत्ताच किती छान असं क्रीमी दिसतं. एकसारखं हलवत राहायचं, म्हणजे मैदा आणि दूध एकदम मिक्स होतं आणि क्रीमी एकदम छान होतं. आणि अजिबात एक सुद्धा गुठळी झाली नव्हती. बघा बघू शकता, याच्यामध्ये तुम्हाला 1 सुद्धा गुठळी दिसत नाही. नाहीतर एकेकांचं कसं होतं, ते दूध घातल्यानंतर गुठळ्या होतात, कारण की एकदम दूध घातलं की गुठळी होणारच. म्हणून थोडं घालून मिक्स करायचं. सियारा बघा, मी इथं आवाज द्यायला लागले व्हिडिओला, तर सियारा आमची खेळणी इकडं तिकडं फेका लागली. तसं करायचं नाही पिल्लू. ओके, इथं बॉईल पण येतोय. बघा मी किती वेळ झाला अजिबात हलवलं नाही, पण गुठळी 1 सुद्धा आली नाही. आता त्यानंतर मी ह्याच्यामध्ये चीज घालणार आहे. हे बघा चीज आहे, ह्याच्यामध्ये स्क्यूब आहेत आणि 1 स्क्यूब मी वापरणार आहे ह्याच्यामध्ये. आणि त्याच्या अगोदर जरा थोडेसे चिली फ्लेक्स आणि मिरं टाकणार त्याच्यामध्ये. तुम्ही ऑरेगनो टाकू शकता ह्याच्यामध्ये, बटरमध्ये फ्राय करून. भाज्या टाकू शकता, कॉर्नफ्लोअर, जे काही, गाजर, मशरूम,
ब्रोकली वगैरे असं टाकू शकता तुम्ही बटरमध्ये फ्राय करून ह्याच्यात ह्या वेळेस. पण मी ते काय टाकलं नाही आहे कारण की माझ्याकडे ते अवेलेबल पण नव्हतं घरी. जे आहे त्याच्यामध्ये मी केलं. मी बघा छान असं उकळले. बघा मस्त छान दिसले. तर त्याच्यामध्ये चिली फ्लेक्स आणि मिरे घरातलेच होते ते मी त्याचे कूट करून घेतलं आहे आणि तेच टाकलं होतं. आपल्या घरी जे अवेलेबल आहे त्याच्यामध्ये आपल्याला आपण करायचं. खाली टाकू नकोस यार. आणि बघा एक क्यूब मी चीजची त्याच्यामध्ये किसून टाकली. त्यातला खरंच छान झालं होतं. तुम्ही एकदा नक्की ट्राय करा. फक्त एवढंच करून बाकी यारा गब्बस काय एक क्यूब पूर्ण टाकली किसून. आता ते पटकन मिक्स करून घेऊया आपण. देते ना थोडंसं मीठ पण घातलं मी त्याच्यामध्ये. आणि आपला पास्ता घालायचा आता. पास्ता पण छान असा बॉईल झाला होता त्यामुळे टेस्ट पण छान लागत होती. आणि बघा मस्त असं क्रीममध्ये पास्ता मिक्स करून घ्यायचा. हे इथंपर्यंत सुद्धा तुम्ही करू शकता. एवढंच करून खाऊ शकताय. क्रीमी पास्ता तयार होतो हा. आणि ह्याच्या पुढं जे मी टाकलं ते माझ्या पद्धतीने टाकले. पुढं मी माझ्या पद्धतीचा पास्ता असं म्हटलं आधी सुरुवातीलाच. मग अशा पद्धती एवढं सुद्धा तुम्ही करू शकता. टेस्टला छान होते. पिल्लू छान की गो पिल्लू प्लीज. आणि देते छान असा पास्ता तयार झाला आहे. आता थोडंसं त्याला आपण चटपटीत करूया. त्यासाठी मी थोडंसं काश्मीरी मिरची पावडर असते ना ती थोडीशी टाकली. हे मीठ टाकलं होतं थोडं आणि थोडंसं मला वाटलं कमी वाटत होतं म्हणून आणि थोडंसं मीठ टाकलं होतं मी. सुनो बटसे ते बघा. आता मी थोडंसं काश्मीरी मिरची पावडर असते थोडीशी तिखट नसते कारण सियारा खाणार होती मग थोडंसं कलरसाठी टाकलं. आणि थोडासा पास्ता मसाला पण टाकला होता मी. त्यानंतर बघा थोडासा मी पास्ता मसाला टाकलाय. टेस्टला खूप छान असतं. पण ट्राय करून एकदा बघा नक्की माझ्या पद्धतीने. आवडेल तुम्हाला. काय बस तोंडात घालू नकोस ते इकडं तोंडात घालू नकोस पिलो. का पास्ता मसाला थोडासा मी टाकला त्याच्यामध्ये त्याने टेस्ट छान आली होती. ते सगळं असं मिक्स करून घेऊया. मिक्स झाल्यानंतर आपला पास्ता तयार आहे. दादा डॅडा तुला हात लावला. मस्त असा टेस्टी चटपटीत सियाराचा आमचा पास्ता तयार झाला. छान पास्ता तयार झाला सियाराच्या साठी आमच्या. आणि सियाराचं कारण सांगून आम्ही सगळ्यांनी खाल्ला थोडा. यम्मी मस्त असा पास्ता तयार आहे. या खायला. तर मस्त अशी झालेली पास्ताची रेसिपी खाल्ली आम्ही. म्हणजे सियाराला केलेली पण आम्ही पण खाल्ली. छान झाली होती. माझ्या पद्धतीने मी केली होती जरा वेगळी पण टेस्टला छान होती. कारण सियाराला चटपटीत आवडते म्हणून तशी केली होती. सियारानं पण खाल्ली. पास्ता आवडला तुला? छान होता. यम्मी
हाय तर आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. बाय.